नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचा आमचा अचानक प्लॅन झालाय की आम्ही सगळेजण चाललोय बिर्याणी खायला. कसं चाललं ते पण सांगा. कसं चाललोय कॉन्ट्री काढून 300 रुपये कॉन्ट्री काढून कुठली बिर्याणी खायची जरा नवीन ड्रायव्हर आहे, ड्रायव्हिंग मस्त. नाही गाडी प्रॉपर चालवत त्यांनी सांगितलं ना आता बीडवरून आणतो भावना तो. गाडी पण बीडवरून आणली त्यांनी चालून. आलाय बीडवरून. अरे इकडून म्हणलं ना इकडे लागते हा इकडनं चल नाही इकडनं चल पुढून गाईज बिर्याणीची कहाणी सांगतो. आम्ही आधी ठरवलं की पार्सल आणू आणि ऑफिस वरती खाऊया काय. नंतर मग श्रेयदा म्हटलं अरे मग पार्सल कशाला, आपल्याकडे प्लेट्स वगैरे नाही, थोडं खर्च म्हणजे असं लांब विषय लांबच चालला नाही का. नंतर एक हॉटेल डिसाईड झालं. त्याला मयूरनी कॉल केला काय, मयूरनी आणि युवराजनी त्याला रेट विचारला. मग ह्यानी फोनवर कसं बोलला ते पण सांग. हा फोन करतोय, हॅलो दादा तुमच्याकडं बिर्याणी आहे का. बारीक पोरावानी आता हे हॉटेल लांबच चाललेत काय. म्हणजे लाईक आम्ही पहिल्यांदा 1 किलोमीटर नाही आमच्या स्टुडिओ पासून 100 मीटर वरती डिसाईड झालं होतं काय. पहिलं तर पार्सलचं डिसाईड झालं, नंतर मग 100 मीटर वरती. आणि आता चालू आम्ही किती किलोमीटर आहे इथून मध्ये डायरेक्ट पतिक बिर्याणी पुढं डायरेक्ट मोशीला. आणि आता डिसाईड झाले की मागे 6 किलोमीटर पाठीमागे जायचं. म्हणजे आता पुढे चाललोय आपण नक्की खायला. आता ते आसरा आता आम्ही चाललोय आसरा लंच होऊन तिथं खाणार मस्त बिर्याणी. आता बोबडी तिकडे गेलो बोलू. आता तिकडे गेलो बोलू. थांबा ड्रायव्हिंग बघून खालून पण गेलो असतं ना, वर टाकली असती ना. अरे गाली पुढे खड्डे. हे तू हे ना रे कट काय लागतंय. कर्म करणे जातो आणि कांड होत आहे असे कधी होतच नाही. पण हे युवरा तुला जर वॉर्निंगची लाईट दिसली होती तू सांगायला पाहिजे ना, याला सांगायला पाहिजे. अरे पण गाडी चालू झाली, मला काय आता म्हटलं झालं चालू. ठीक चालू आहे. आता असं झालंय की गाडीची बॅटरी झाली होणार चालू. थोडं रिस्टोर व्हायला त्याला टाइम लागतो. बॅटरी चालू झाली आता नाही. आता असा विषय झालेला आहे, भाऊला गाडी दिलेली चालू धक्का स्टार्ट करून आम्ही गाडी चालू केली. आता कॉन्फिडन्स आहे, आता कॉन्फिडन्स आहे मयूर व्हायचा. आता गाडी भाऊ डायरेक्ट एरोप्लेन घे बंबा देवीचं नाव. बंबा देवी का नाम लो चलो आने जाने वाले लोग कोई कोंबडा का पता है. कोण आम्हाला लावत नाही कोण कुठे सोन्यांची. आता येणार अजून मेंबर वाढले 2 मेंबर वाढले. अजून 2 कंट्री वाढणार. अजून 600 रुपयाचा प्रॉफिट झालाय भावांनो. 600 रुपये प्रॉफिट. 2 सोन्या 2 काय झालं भीम टाकू आम्ही. अजून 2 मेंबर ऍड झाले. सोन्या भाऊचे डोळे चमकतात असे फ्लॅश मध्ये. अजून 2 मेंबर ऍड झाले आमच्या. गाईज एकमेकाच्या मांडीवरती बसून चालले. दुसऱ्या सोन्या दाखव ना जरा याचा गोल्ड. नमस्कार. दुसरा सोन्या. मतदानाची काय हाल हवा आता भाऊ एकदम जोरात मतदान चालू आहे. मला तर असं वाटतं चाकणमध्ये मतदान एवढं होणार आहे की जेवढी माणसं असतील त्याच्यावर डबल मतदान होणार आहे. जेवढे मतदान आहे तेवढे उमेदवार काय नाही जेवढे मतदानापेक्षा डबल मतदान होणार आहे. इथून सुरुवात आहे का. कोणतं म्हणून निघाले बाहेर तुम्ही. आसरा मयूर आसरा माहिती ना तुला. तुळशीच्या बाजूला. तुळशीच्या थोडं काढू का तो आता जेवढी फाटलेली खाल्ला निघाले आपण. ते जाऊ कुठं पण भागवायचा मयूर गाडीचा इन्शुरन्स करायचा ना. माझा इन्शुरन्स झालेला आहे. फक्त काय झालं बा फोटो पाठवा. गाडी जर आपली पहिली सगळ्यात पहिली टेक्स लेन असतो मयूर. फास्ट लेन येते त्याला चालवता मध्ये रांगोळी सारखा का चाललाय राशीच्या मध्ये. बीडवरून आणली त्याने गाडी. फटका लागतो मग तो झाली रे झाले. 12 पकड्या. मालक आहेत मयूर शेठ. आडनाव काय गाव नाणेकरवाडी. मित्रांनो नामांकित बारीचा खेळ झुकतोय. गाडी आता 12 सेकंद नाही चांगल्या आरपीएम वरती झाली. मयूर कंटिन्यू लेवलला मस्त गाडी चालवते. आता
हर्षद भाईचा ब्लॉग परफेक्ट असा अनफिल्टरचा अनफिल्टर्ड. पुढे हे येणार आहे. ऐक ना तू. अवघड आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सेफ्टीच्या नावाखाली सगळ्यांनी हनुमान चालीसा पाठ करून ठेवा. अजिबात अंजनी पुत्र पवन श्रेयदाला सगळ्यात जास्त हनुमान चालीसा मला गावात एवढे म्हणत बसलो तर आज रामायण व्हायची इथं. आणि चालवते गाणी लाव ना. किती पाय पडू? थोडा फक्त अंदाज येईपर्यंत किती देवांच्या पाय पडू आता? 33 कोटी. 33 कोटी ना. मग कोणाचा कनेक्ट झालाय? जाऊ दे, चला जाऊ आपण पुढे. मग पुढे गेलो बाकी अभी अभी सीधा हॉटेल पे जाने के बाद आता डायरेक्ट हॉटेलवर गेलो, नाही तर कंटेंटच संपायचं नाही. अरे बस तुझ्या आता कुठं पैसे येतात आपल्याला बंदच पाडू गाडीमध्ये. उतरा. गाईज मला हे आहे आसरा हॉटेल. मला ह्याची भीती आहे पोरांनी इथं बघचुती नाही केली पाहिजे एवढीच होती. इज्जत घालायची कामं करू नका फक्त कोणी बा. सगळ्यात चलो जाते तात्या साहेब बाबासाहेब चल ते गेलं पळून. चला जेवायला. चलो जाते अंदर अभी. फॅन भेटले तिथे या भाऊंचे फॅन भेटलेत. गाइस मेरे फॉलोअर्स मिले लेकिन मैं अभी चड्डी पे आया हूं. आज चड्डीवर आला आणि शिवाय. मॅटर नाही करत. ब्लॉग मी पण ब्लॉग चालू केले पण तुमच्या ब्लॉग मी बघ आता लेटेस्ट ब्लॉग बघितला यांनी. मी बघत राहतो तुमचा ब्लॉग. लाईक तर कर इज्जत तर दे. करतो चलो आम्हाला बसायला जागा आहे ना. अरे ती आखी पब्लिक बघती आरती करते. कोण आलेत अचानक. ओके कुछ तो बोल. सुक्का ब्लॉग आहे तुझा. जरा नॉर्मल क्लिप्स काढायचे असतात पहिले जरा थोडे. गाईज ही पार्टी आहे ना एकट्याने पण स्पॉन्सर करू शकतो ते काय पोरांना खेळा सगळ्यांना कॉन्ट्री काढायची. तसं नाही बोललो मी. बोलला ह्याच्यामध्ये बघ हा ह्याच्यामध्ये म्हणलं कुणी एक जण पण स्पॉन्सर करू शकत पण पोरांच्या कुठून डोक्यात आलं कॉन्ट्री काढायची. तो चांगला सांगतो सगळ्यांची ऐकते पे करायची बिल. पण आता कॉन्ट्रीपेक्षा ना 500 रुपये जास्त बिल आले. त्याच्याकडे असेल तर मारा नंतर हिस्से काढू आपण. किती होते ना 5 जण 100 रुपये नाही 300 400 भावानं दाबून बिर्याणी आणि हा राणा पण एक्स्ट्रा मागितला जागेवर. शूट करतो ह्यालाच आवाज येत नाही ऑडियन्सला कसा येतो रे येतो मग आवाज बरोबर. काही जॉब नाही वाद झालं लय ब्लॉग नका बघू. अभ्यास करा काम करा पैसे कमा. ब्लॉगवाले खायला घाला येणार नाही. ह्याच्या चॅनलचे व्ह्यूज यायला पैसे भेटतात. तुम्हाला काय भेटतं मागे मला खेळावी नाही वाटणार आहे. झोपून घ्या आपलं मस्त उद्या उठून लवकर कामाला जा नाही तर शाळेत जाऊ. तो काय म्हणणे हे केलं का पेमेंट? चला घरी जाऊ आता बघू पुढे गेल्या काय होतं. वेटरकडे आहे पण काय झालं कोण का वाढलं मला कुठं काय झालं. गाडीत बसायचं ना. असं झालं. गाडी लोक मी जवळ आलो गाडी लोक